नमस्कार, मी वैष्णवी. महत्त्वाच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते. चिखलदरा रोड जॅम तर हजारो वाहने रोडवर तुंबली आणि त्यामागचं मुख्य कारण आता समोर आलंय, पाहूया. अमरावती मेळघाटामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि मेळघाटचं सौंदर्य पर्यटकांना खुणावत आहे. मेळघाटातील मुख्य पर्यटन स्थळ असणाऱ्या चिखलदरा येथे शनिवारी मोठ्या प्रमाणात पर्यटक आले होते. रविवारी देखील पर्यटकांच्या वाहनांचा ओघ चिखलदऱ्याच्या घाटात दिसून आला होता. चिखलदरा येथे रस्त्यावर वाहने उभी करायलाही जागा नसल्यामुळे चिखलदरा नाक्यापासून वाहनांची रांगच रांग लागली होती. रेकॉर्ड ब्रेक गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळाली आहे. पण या मागील वन विभाग व ट्रॅफिक पोलीस यांच्या मनमानी कारभारामुळे हे होत असल्याचंही लोकांमध्ये बोललं जात आहे. चक्क आपण व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता की कसे ट्रॅफिक पोलीस व वन विभाग कर्मचारी नियमाचे उल्लंघन करताना आपल्याला दिसते आहे. इतकेच नव्हे तर पर्यटन शुल्कापेक्षा जास्त प्रमाणात शुल्क पर्यटकांकडून घेत आहे. त्यामुळे नागरिक सुद्धा त्रस्त झालेत. प्रत्येकी 4 चाकी 50 रुपये, 6 चाकी 100 रुपये शुल्क आकारले आदेश बोर्ड असून देखील मनमानी कारभार करताना आढळत आहे. 4 चाकी वाहनाकडून खोटी माहिती घेऊन 100 रुपये आकारले जात आहे. तर यामध्ये मुख्य लेडीज पोलीस, वन विभाग आणि ड्रेस मधील लोक सुद्धा जोर जबरदस्ती मधून शुल्क घेताना आपल्याला पाहायला मिळालंय. रांगेत कंटाळून गेलेले अनेकांनी अर्ध्यातूनच रद्द पर्यटनाचा बेत, भीमकुंडावरून कोसळणारा धबधबा यासह चिखलदरा येथील विविध पर्यटन स्थळांचा आनंद लुटण्यासाठी अमरावतीसह नागपूर, अकोला, यवतमाळ अशा विविध जिल्ह्यांमधून इथे पर्यटक येत असतात. पण चिखलदरामध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांना घाटातून समोर वाहन जात नसल्यामुळे तिकडे जाण्याचा बेत त्यांना रद्द करावा लागते आहे. अनेक पर्यटक सेमाडोह आणि मुख्यगिरीकडे वळले तर काही पर्यटक चक्क आलेल्या मार्गाने आपल्या गावी परत जात आहेत. त्यामुळे चिखलदरा येथील गच्छाळ व्यवस्थामुळे नागरिक आता त्रस्त झालेले सुद्धा पाहायला मिळत आहे. संबंधित विषय फार गंभीर असून विद्यमान खासदार बळवंतभाऊ वानखडे काय ठोस पाऊलं उचलतील, आता याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.